नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाची आंबोळी आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी झटपट अशी चटणी. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचे आणि तेही झटपट, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. तेव्हा अशा प्रकारे बनवा अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारी अशी आंबोळी आणि चटणी. ही आंबोळी आणि चटणी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी जर जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तेव्हा तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. झटपट तांदळाच्या पिठाची आंबोळी बनवण्यासाठी इथे मी मिक्सिंग बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण 1 वाटी रोजच्या वापरातील तांदळाचे पीठ घालूया. त्यानंतर अर्धी वाटी जाडा रवा घालूया. इथे जाडा किंवा बारीक कोणताही रवा चालेल. त्यानंतर अर्धी वाटी आंबट दही घालूया आणि चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आहे आणि आंबोळीचे पीठ जसे असते त्याप्रमाणे थोडेसे घट्टसर असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. पाणी थोडे थोडेच इथे घालायचे आहे, नाहीतर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालून अगदी बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. रवा अगदी व्यवस्थित एकजीव होईस्तोवर आपण अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी सरसरीत असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. आता त्यात आपण चिमूटभर हळद घालूया. जर हळद घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. आता पुन्हा स्पॅच्युलाच्या साहाय्याने मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि हे बॅटर त्यावर झाकण देऊन साधारणतः 10 मिनिटे अगदी व्यवस्थित रेस्ट करून घेऊया, म्हणजे त्यातील जो रवा आहे तो अगदी व्यवस्थित फुलेल आणि आपले मिश्रण अगदी एकसंध असे तयार होईल. साधारणतः 10 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता बॅटर अगदी व्यवस्थित फुलले आहे. आता त्यात आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर घालूया. इथे मी बेकिंग पावडरचा वापर करत आहे. तुम्ही इनो फ्रूट सॉल्टचाही वापर करू शकता. आता बेकिंग पावडर घातल्यावर पुन्हा स्पॅच्युलाच्या साहाय्याने मिश्रण अगदी व्यवस्थित हलके फुलके करून घेऊया. साधारणतः 1 ते 2 मिनिटे हे बॅटर अगदी अशा प्रकारे एकाच दिशेने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. त्यामुळे आपल्या जी आंबोळी आहे तिला जाळी अगदी सुरेख येते. पाहू शकता बॅटर अगदी हलके फुलके झाले आहे. लगेचच त्याच्या आंबोळ्या बनवायला घेऊया. त्यासाठी आधीच मी एका पॅनला तेल लावून घेतले आहे. आता अशा प्रकारे बॅटर व्यवस्थित एकजीव केल्यावर एक डाव अशा प्रकारे बॅटर त्यावर सोडायचे आहे आणि अगदी हलक्या हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण पॅनवर झाकण लावूया आणि साधारणतः 1 ते 2 मिनिटे एक बाजू अगदी व्यवस्थित आंबोळीची भाजून घेऊया. त्यानंतर आपण पलटून दोन्ही बाजू अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहोत. साधारणतः 2 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता आंबोळीची वरची बाजू अगदी व्यवस्थित सुकली आहे. आता त्याच्या कडा व्यवस्थित मोकळ्या करून घेऊया आणि आंबोळी दुसऱ्या बाजूने अगदी अशाच प्रकारे खरपूस भाजून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट आंबोळीला रंग आला आहे. अशाच प्रकारे दुसरी बाजू अगदी व्यवस्थितपणे खरपूस भाजून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आंबोळी दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. पाहू शकता आंबोळी पूर्णपणे भाजून तयार झाली आहे. आता ती आपण एका चाळणीवर काढून घेऊया. अशाच प्रकारे मी दुसरी आंबोळी तुम्हाला बनवून दाखवत आहे. त्यासाठी पुन्हा पॅनला व्यवस्थितपणे तेल लावून अशा प्रकारे बॅटर अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे. अगदी हलक्या हाताने बॅटर व्यवस्थित पसरून घेतल्यावर भांड्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः 2 मिनिटे एक बाजू आंबोळीची अगदी खरपूस गोल्डन कलर येईस्तोवर ती व्यवस्थित भाजून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून आंबोळी अगदी व्यवस्थित पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने आंबोळी अगदी आलटीन पलटून व्यवस्थित भाजून घेऊया. पाहू शकता दुसरीही आंबोळी अगदी व्यवस्थितपणे तयार झाली आहे. अशाच प्रकारे सर्व आंबोळ्या मी बनवून घेत आहे. त्यानंतर
आंबोळीबरोबर खाल्ली जाणारी चटणीसाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात आपण अर्धी वाटी रोस्टेड चणा डाळ म्हणजेच फुटाण्याची डाळ घालूया. जर फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही इथे खोबऱ्याचाही वापर करू शकता किंवा शेंगदाण्याचा वापर केला तरी चालेल. त्यानंतर एक हिरवी मिरची, अर्धा वाटी कोथिंबीर, जर कोथिंबीर घालायची नसेल तर नाही घातली तरी चालेल, अर्धा इंच आले, त्याबरोबरच एक छोटा तुकडा चिंचेचा इथे घालूया आणि चवीनुसार मीठही त्यामध्ये घालूया आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घेऊया. तुम्हाला जितपत पातळसर किंवा जाडसर चटणी हवी आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घ्यायची आहे. आता ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपण पाहू शकता किती परफेक्ट चटणी तयार झाली आहे. आता त्यावर आपण हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी चुरचुरीत अशी घालूया. आता चमचा आणि चटणी अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे तयार झाली आंबोळीबरोबर किंवा डोश्याबरोबर किंवा इडलीबरोबर खाल्ली जाणारी चटपटीत अशी चटणी. अशा प्रकारे आंबोळी आणि चटणी पूर्णपणे तयार झाली आहे. ही आंबोळी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्री जर काही हलके फुलके खायचे असेल तेव्हा अशा प्रकारे बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या आणि झटपट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.